केला दादाला सांगतो सोड म्हणून. शेरू मार दे. आणि मोहर बघा काय मोहरलंय बघा झाड. त्यामध्ये मूड स्विंग हा प्रकार होतो ना, त्यावेळेस सरळ मी तर आज सकाळी मी उठले ना, मनामध्ये मी असा विचार केला होता की आज शूटिंग थोडंसं आपण उशिरा करूया, म्हणजे लवकर नको. नेहमी तुमच्याशी बघा सकाळचं रुटीनमध्ये शेअर करते ना, काय होतं बाहेर आल्यानंतर सगळं आपलं जे मूड आपल्या मनातली विचार चेंज होऊन जातात. बाहेरचं वातावरण बाहेरचा निसर्ग बघितला ना की असं वाटतं की नाही चला ह्या गोष्टी तुमच्याशी पण शेअर करूया, आणि आपोआप मग शूटिंग करायला की नाही मी सुरुवात करते. मग आज पण असंच झालं. चुलीतली राख मी काढली आणि आता संत्र नाही मोसंबीचं झाड त्याला घालायला की नाही सुरुवात केलेली आहे. आता नेहमीची राख आहे ना, आता म्हणजे सध्या मी जमा करून ठेवत नाही आहे. वेगवेगळ्या झाडांना रोजच्या रोज की नाही घालून घेते. तुम्हाला माहिती आहे म्हणजे राखेचे फायदे. खत म्हणून पण ते काम करतं, जंतुनाशक म्हणून पण काम करतं. येता येता वाटेमध्ये गुलाबाचं रोप आहे ना, त्याच्याकडे माझं लक्ष गेलं आणि ते रोप आहे ना, मला असं वाटतं की वाऱ्याने ते वाकलं असेल फांदी ती. तर एक छोटीशी काठी घेतली आणि खाली जमिनीमध्ये रोतून ती फांदी आहे ना गुलाबाचं रोप आहे ते, गावठी गुलाब आहे ते. त्या फांदीला दोरीने की नाही बांधून घेतलं. म्हणजे अशी छोटी मोठी कामं की नाही सकाळी उठल्यानंतर चालू असतात. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे सगळ्याच गोष्टी बघा तुमच्याशी काही शेअर करता येत नाही, पण बागेमध्ये गेल्यानंतर जे काही डोळ्यांना दिसेल ना पटकन करून घ्यायचं, ही माझी नेहमीची सवय आहे. तर इथे पण आता तेच केलं आणि माझ्या अवतीभोवती इथे वाघ्या होत्या आणि वाघ्याशी गप्पा गोष्टी करत हे मी गुलाबाचं रोप आहे ना ते बांधून घेतलेलं आहे काठीला. वालाच ना बाहेर जाऊन, हा तुला आधी सोडलं ना. कसं करतोय वाघ्या, तो बाहेर जाऊन आला. इतका चॅप्टर आहे ना. शेरूला सोडलंय ना, आता शेरू दिसतोय तिथे खेळताना, त्याचा आता जीव वर खाली होतोय. दादाला सांगतोय सोड म्हणून. कुणाला अजिबात सोडायचं नाही. बघतोय बाहेर कसा. आजचं वातावरण खूप छान आहे, धुकं धुकं आलंय सगळीकडे. सुरीला काय झालं धूर व्हायला. सोड त्याला. वाघाशी तर चिकन ठेवलंय गरम करत. हा बघा आलाय आता बोका. हा बघा त्याला ना आज आंघोळ घालायचे, कारण पूर्ण असं काळा काळा हल्लाय. कुणाला सोड त्याला जा. म्हणजे एवढ्यात नाही आंघोळ घालायची, अजून वेळ आहे. धूर का होत आहे चुलीचा काय माहिती काय झालं. आज चूल जरा उशिराच पेटवली, कारण तर लाकडं उगाच वाया जातात त्याच्यामुळे. कुणाला तू काय करतोयस, काय करतोस तू. मागे तू सकाळी जाऊन आला शांत बस त्या. बघ कशी मस्ती. सगळं घर डोक्यावर घेतात, काय बाकी ठेवत नाही. शेरू मार दे. पिशवी ठेव, ती फाडायची नाही. आता जर का मी जबरदस्ती घ्यायला गेलो ना ती पिशवी, तर तो घेऊन आहे ना तर पिशवीची वाट लावून टाकेल. त्याच्यामुळे जबरदस्ती घेऊन काय फायदा नाही, गुपचूप काढून घ्यायची. म्हणजे खेचाखेची करायला गेलं ना त्याला पण तीच हवी लागते. मग असं आहे ते. उचलली, हे बघा उचलली, ठेवते बरं. आता आगाव आहे तो, आगाव. चला चला आंघोळ करायची, नाव करायची आज. चला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज ना छान असं धुकं आलं होतं सकाळी सकाळी, इतकं छान वातावरण होतं, मस्त वाटत होतं. चल शेरू चल. कसला हवा येतोय आज. ऊन पण बघा कसं चांगलं आलं आहे, कडकडीत ऊन आलेलं आहे. वाजलेत किती 8:30 झाले आहेत. आता मी जरा आले बागेमध्ये, जरा बघते काय करायचं काम. खत पाणी करायचं आहे आपल्या एका काजूच्या झाडाला. म्हणजे गेल्या वर्षी लावलेलं लहान झाड आहे ते. थोडंसं कंटाळा आला आहे हो. असं वाटतं की आराम करावा, पण इथे साफसफाई पण करायचं आहे काजूच्या झाडांच्या इथे. हे 2 ठिकाणी केलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते. हां, आणि आपल्या काजूला मोहर आलेला आहे, तुम्हाला दाखवलं नाही आहे, तो पण दाखवते. इथे आलेलीच आहे, तर बघून घ्या. ह्या साईडला जरा साफ करायचं बाकी आहे. तण बिन असं वाढलेलं असतं ना, आता बघा मोहर आलेलं आहे, तर साफसफाई ठेवणं गरजेचं असतं. हे बघा एकूण 5 झाडं आपल्याकडे आहेत. हा कोपऱ्यातलं 1, हा 2,
हा एक 3 आणि त्या कोपऱ्यामध्ये एक 4 आहे. आणि गेल्या वर्षी तिथे एक लहान बघा दिसतंय लावलेला, तो खूप छोटा आहे, अजून गेल्या वर्षीच लावलेला आहे. त्याला पण ते अळी वगैरे काल केलं मी, खत घालायचं बाकी आहे. आता हा जो परिसर आहे ना, हा इकडे साफ करायचा बाकी आहे. कुणालनी त्या दिवशी ही 2 झाडाच्या इकडचं साफ केलं बघा, कसं स्वच्छ करून टाकलेलं आहे. तण बिन भरपूर होतं ना. आणि मोहर बघा काय मोहरलं आहे बघा झाड. 2 वर्ष आपल्याकडे येतो काजू, पण आम्ही कसं जास्त काय, पहिल्या वर्षी तर खोडून टाकला होता आणि गेल्या वर्षी म्हणजे आलं होतं बिया, पण एवढ्या काही आलेल्या नव्हत्या. पण आता ह्या वर्षी बघा पूर्ण झाड मोहरलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं जरा साफसफाई केली ना तर मस्त होईल. आणि हे झाड आपलं खूप छान झालं आहे बघा. सगळी झाडं एकाच वेळी लावलेली आहेत, पण हे झाड सगळ्यात बेस्ट झालेलं आहे. वाढ त्याची खूप छान झालेली आहे. आणि हे म्हणजे असंच ह्याच्यामध्ये वाढ आहे ना खुंटली होती म्हणजे गेल्या वर्षी, पण आता आहे यावर्षी आहे, बऱ्यापैकी आहे. तण काढायलाच लागणार आहे. शेरू इकडे ये. हा बघा फिरतोय कसा रानात तो बघा. शेरू ये इकडे ये. दिसतोय काय तो बघा. हा बघा मोहऱ्याला पण आता काय पाणी नाही घालायचं, जरा बोंड तयार व्हायला आली ना बारीक बारीक, त्या पाणी घालावं लागेल. पण हे साफ करावं लागणार आहे. भरपूर कामं पडलेली आहेत, आपण करू तितकी कमी, असं आहे ते. हे एक झाड काजूचं आपल्या, हे बघा हे पण छान झालं आता. त्याला पण मोहर यायला सुरुवात झालेली. ह्याला ना यावर्षीच मोहर आल्या वाटतं ना, गेल्या वर्षी आला होता पण जरासं झालेला. चला हळूहळू का होईना फळं आपल्याला मिळायला की नाही सुरुवात होते, चांगलं वाटतं. हा सगळा परिसर जरा साफ करायचा आहे हो. तर आता लेटच झालं आहे, आता करून काय मतलब नाही. 1-2 दिवसानंतर बघूया, कुणाच्या आल्यानंतर ना पटकन होऊन जाईल. काम जरी बागेतलं बंद असलं ना तर मग फेरी मात्र असते बागेमध्ये. त्याच्यामुळे सकाळी पण मी एकदा येऊन गेली, बघितलं सगळं. आणि आत्ता म्हटलं पुन्हा इथे आली, फेरफटका मारल्याशिवाय जमत नाही. चला जाते आता घरामध्ये, जाते जरा बघते ह्यांचं खाण्यापिण्याचं. कुणालच्या कधी तर काय माहिती, त्यांचीच वाट बघते. आम्हाला कोणाला जमत नाही, कोणालाच. घर कसं शांत शांत. ते वाघ्या शेरू आहे ना, त्यांना पण आपण बोललो ना बाबा आला काही काही शोधत बसतात ते. म्हणजे घरातला एकही माणूस नसेल ना तर जमत नाही घरामध्ये, असं सगळं आहे. सवय झालेली असते ना आपल्याला सगळ्यांना, त्याच्यामुळे. चला आपल्या बागेमध्ये टोमॅटोची रोपं वगैरे लावली होती, खूप छान अशी तयार झालेली आहेत रोपं ती. आणि त्याला आता बारीक बारीक फुलं वगैरे यायला की नाही सुरुवात झालेली आहे. मस्त वाटतं ते बघायला. हा मुळा ना मी काढून घेते. मागच्या वेळेस तुम्हाला बघा दाखवला होता मी की मला त्याचं बियाणं हवं आहे म्हणून मी ठेवलेलं आहे. तर मला बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या की ह्याला म्हणजे बियाणं येत नाही, वेगळी जात असते काहीतरी, अशा काय आल्या होत्या कमेंट. तर म्हटलं चला काढूनच घेऊया, कशाला ठेवायचं. ऐक देवा काढते 1 मिनटं. हा बघा घेतला सगळा मुळा काढून, म्हटलं भाजीला पाहिजे मला. आणि तुम्हाला मी म्हणजे काढण्याचं कारण पण सांगते. इथे की नाही मिरचीची रोपं वगैरे लावू शकतो. हे बघा मिरचीचं बी टाकलं होतं ना, छान प्रकारे असं रुजून आलेलं आहे. आपल्याकडे मिरचीचं एक पण रोप नाही आहे, म्हणजे होती ती सगळी खराब झाली पावसामध्ये. त्याच्यामुळे म्हटलं हा वाफा थोडासा हे करून इथे एक 2-4 रोपं तरी लागतील मिरचीची. आणि भरपूर असं काय काय बघा रुजून आलेलं आहे, काय माहिती कसं काय ते बियाणं वगैरे पडलं असेल ना. बघा ह्या वाफ्यामध्ये टोमॅटोची रोपं ही बघा इथे आता आहे ना. हे मधलं बघा किती छान असं मोठं झालं आहे. आणि त्याला फुलं पण बघा यायला सुरुवात झालेली आहे. हे बघा दिसतंय ना. आणि ते पण बघा त्याची वाढ पण बघा किती छान झाली, ती मस्त झालेले. पाणी बिणी घालावं लागतं. वांग्याची रोपं ही लावली होती, तुम्हाला मी कशामध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आणि बघा किती छान प्रकारे आता तयार म्हणजे झालेली आहेत, जगलेत ती सगळी रोपं, मस्त झालेले आहेत. इथे जवळच लावली कारण बरं पडतं ना पाणी बिणी घालायला. लांब असेल मग पाणी घालायचा त्रास. हा बघा कसा राऊंड मारतोय. चला त्याला आंघोळ घालायचे. शेरूला खूप घाण झालं आहे. ही भाजी बनवते आता मुळ्याची. मुळा धुवावं लागेल, माती बघा किती येते.
थोडंसं बागेतलं काम करून घेतलं मी आता. आणि आता इथे चादर अंथरून ठेवलेलं आहे वाघ्या शेरू यांच्यासाठी. कुणालीनं आंघोळ घालायला सुरुवात केली, म्हणजे दोघांना पण आंघोळ घालायचे. अगोदर शेरूला घेतलं आहे, तो बघा नुसता घाण झाला आहे हो. आणि मग आंघोळ घातल्यानंतर कसं ते केस वगैरे पण खूप गळतात ना, त्याच्यामुळे जरा थोडा वेळ म्हटलं बाहेरच ठेवू. मी लादी पुसायला घेते, पुऱ्या घरभर घाण करून टाकते. घे पाणी भरपूर चांगलं असं. तोंड बघा कसा हसतोय बघा. हां, आंघोळ वांघोळ करायला नको, मग आपण पळवतो सारखा का. बस येते गपचूप. शेरूला पहिला, वाघेला पण नाव नाव करायचे. चला मी चालले आता लादी पुसायला घेते पटकन, घरातलं पण करून टाकते. आंघोळीचं म्हटलं ना की दोघांची पळापळ असते, वाघ्या आणि शेरूची. शेरूला आता ना कसं कसं करून पकडून त्याला आंघोळीला घेतलं होतं कुणालने. आता मी घेतलेलं आहे सगळं क्लिनिंग करायला, म्हणजे झाडू वगैरे तर काढून झाली होती आणि सगळं लाद्या वगैरे पुसायला घेतलेली आहे. अगोदरचं म्हणजे मागच्या पडवी ते सगळं पुसून घेतलं, किचन पुसून झालं आणि आता हॉलमध्ये क्लिनिंग करायला सुरुवात केली. म्हणजे अशा पद्धतीने सगळं कामाचं नियोजन करते. सकाळी उठलं का पहिला आधी बागेतलं करायचं आणि मग घरातलं आवरायचं आणि मग स्वतःचं आवरायचं. हे माझं रोजचं रुटीन आहे. अगोदरच आपण सगळं आवरलं ना स्वतःचं की काय होतं, मग पुन्हा मग घामाघूम व्हायला होतं आणि मग असं वाटतं की म्हणजे गरमी पण होते बघा, त्याच्यामुळे मग असं नको वाटतं. मग संपूर्ण काम झाल्यानंतर फ्रेश व्हायला खूप बरं वाटतं. इथे वाघ्या शेरू यांची आंघोळ पण झाली होती. दोघांना बाहेर अगोदर बांधून ठेवलं थोडा वेळ आणि अर्धा तासानंतर त्यांना बघा घरामध्ये घेतलं. म्हणजे घर सगळं क्लीन झाल्यानंतर त्यांना पण घरामध्ये घेतलं आणि त्या आरामात बघा दोघंजणं झोपले होते. मुळ्याची भाजी बघा काढली होती ना बागेतून, सकाळच्या नाश्त्यामध्ये मुळ्याची भाजी केली होती. आणि हे जे मुळे ठेवले होते ना त्यातले 2 मुळे मी साईडला करून ठेवले कोशिंबिरीसाठी. आणि ही कोशिंबीर इतकी छान बनते ना, आणि त्याच्यामुळेच म्हटलं तुमच्याशी पण झटपट शेअर करूया. मुळा घेतला आहे गोल गोल चिरून, परत कांदा, टोमॅटो आणि कोबी घेतलेला आहे. आपल्याला हवा तसा आकार घ्यायचा, सगळं एकत्र करून घ्यायचं. त्यात चाट मसाला घातलेला आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, काळं मीठ घातलेलं आहे. लिंबाचा रस जरूर घालायचा, लिंबाच्या रसाने खूप छान अशी चव येते. कोथिंबीर घालायची, पुदिना पण घालायचा होता पण मी विसरले पुदिना घालायला. पुदिनाने अजून एक छान चव येते. आणि मग मिक्स करून हे झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर मी इथे कोबीची भाजी करून घेतली पटापट, म्हणजे राई, जिरं, कढीपत्ता, म्हणजे गोडी भाजी कोबीची. कांदा, मिरची, लसूण वगैरे घालून आणि हळद, परत कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घातलं, चांगलंसं परतून घेतलं आणि झाकण ठेवून ही भाजी की नाही शिजून घ्यायची. आता सध्या काय झालं की कुणाल जेव्हा बघा मुंबईला आहेत आणि त्याच्यामुळे फारसं असं काही जेवणाचे प्रकार काय होतच नाही. कुणालचं पण ऑफिस चालू असतं, त्याच्यामुळे झटपट जे होईल ना पटकन होणारे पदार्थ सध्या मी बनवते. इथे बघा भाजी करून झाली आणि पटकन आता इथे नाचणीच्या भाकऱ्या 2 मी करून घेतलेल्या आहेत. कुणालचे बाबा कधी येतात याची आम्ही ना अक्षरशः वाट बघतो, कारण घर आम्हाला अगदी खायला उठलेलं आहे सगळ्यांनाच. म्हणजे घरातलं बोलतात ना काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय मला तरी, त्याच्यामुळे अजिबात चैन पडत नाही आहे. तर इथे बघा ना म्हणजे जेवण करून झालं आणि सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे. बघ्या ये गाडीत, ये. नाही येणार तो गाडीमध्ये, त्याला गाडीची भीती वाटते. ये बाबा आला बघा, उठला ना, बोलो बाबाला. बाबा आला म्हटलं का लगेच त्यांचे कानाने उभे राहतात दोघांचे पण. शेरू पण तसंच करतो. आला बाबा, आला आला बाबा, बघा बघा कसा थंडाव्याला बसलाय. तिथे ना साधारण असं ओलं असतं ना, ते पाईप आहे तिथे पाण्याचा आपला जमिनीच्या आतमध्ये, आणि थोडंसं जरा लिकेज होतं ना तिथे, ते गारवा असतो, गरमी होती ना त्याला, त्याच्यामुळे तो तिथे बसलाय वाघ्या. मी आता गाडीमध्ये बसलेले आहे, एडिटिंग करत होती. अजून माझं जेवायचं बाकी आहे. वाजलेत किती, मला असं वाटतं 3-3:30 वाजले असतील. दुपारी काय केलं मी, घरात सगळं काम करून घेतलं, जेवण वगैरे बनवलं मी, यांना सगळ्यांना दिलं, खाऊ पिऊ घातलं, नाश्ता वगैरे सगळं जेवण बिवण. आणि मग मी झोपले, मी 12:30ला काहीतरी झोपले मी. आणि मग किती वाजता उठले, अंदाजे काहीतरी 2च्या दरम्यान उठले मी. म्हणजे मला असं झालं होतं ना की कधी मी झोपते असं मला झालं होतं. सध्या ना माझ्या डोळ्यावरती झोप खूप येते, काय कळत नाही मला का ते. कदाचित मला असं वाटते की मेनोपॉज बघा चालू आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा असेल. म्हणजे ही गोष्ट पण माझ्या म्हणजे कानावरती आहे की असं असं होतं, आणि ते सिम्टम्स आहे सध्या मला चालू. त्याच्यामुळे मी सरळ ना सगळं काम साईडला टाकलं. काम म्हणजे काय, फक्त भांडी घासायची होती आणि कपडे धुवायचे होते, ते साईडला करून टाकलं. म्हटलं बाकीचं ते म्हटलं नंतरला करीन, पण गप झोपून गेले. आणि झोपून उठल्यानंतर मला तर इतकं फ्रेश वाटतंय ना, आणि त्याच्यामुळेच मी तुमच्यासमोर बघा आता आलेले आहे बोलायला. सकाळी मला असं झालं होतं ना की काहीच करू नये, गप झोपून जावं, असं सगळं झालं, एकदम वेगळंच वाटत होतं मला.
आता मी चालले किचनमध्ये. भांडी माझी ना घासाची बाकी आहेत ती करून घेते. कपडे मगाशी मशीनला मी लावलेले आहेत, म्हणजे चोळून ठेवलेले आहेत. बाकी असं पाणी वगैरे घालायचं बाकी आहे, ते म्हटलं आता करून घेते. म्हणजे सकाळीच मला सगळं काम करायचं होतं, पण माझी इच्छाच नाही काम करण्याची. जितकं शक्य झालं तितकं केलं आणि बाकी सरळ मी सगळं साईडला करून ठेवलं. म्हटलं इच्छा नसताना आपण काम करायला गेलो ना की मग असं वाटतं की नको, म्हणून खूप असं भार वाटतो आपल्या डोक्यावरती. आणि मला इतकं फ्रेश वाटतं ना, आता मी एकदम होतात ना, एकदम एनर्जी आलेली आहे मला काम करण्याची. आणि आता ते काम कधी पूर्ण होतं आहे असं सगळं माझ्या डोक्यामध्ये विचार चालू आहेत. बघा म्हणजे एकाच व्यक्तीला कसे डोक्यामध्ये डबल डबल विचार बघा फिरतात. हे सगळे सिम्पटम्स आहेत मेनोपॉजचे. त्याच्यामुळे जरी हे असलं ना तरी पण घाबरून नाही जायचं. आपल्याला जेव्हा वाटतं झोपायचं आहे, गप झोपून जायचं, कामं नंतरला पण होतील, या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपलं मन प्रसन्न राहणं गरजेचं असतं. आणि त्याच्यामुळेच मला जेव्हा पण असं होतं ना, माझा मूड स्विंग म्हणेन मी, ह्याच्यामध्ये मूड स्विंग हा प्रकार होतो ना, त्यावेळेस सरळ मी काम ठेवून देते आणि गप आराम करते. ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर आपल्याला इतकं बरं वाटतं ना, फ्रेश वाटतं आणि एनर्जी येते काम करण्याची. चला आता मी चालली घरामध्ये. जरा थोडंसं म्हणजे किचन कसं ओटावर सगळं पुसून ठेवलं, फक्त भांडी घासायचे आहेत. आणि कपडे आता ऊन आहे त्याच्यामुळे आता काय मी बाहेर जात नाही. बघा कसं कडकड ऊन पडलं ते. म्हटलं नंतरलाच करीन, 4च्या नंतर. नाचो खाते मला दे. हे ऑफिस टाईममध्ये नाचो खाल्लेलं चालतं काय मग? बघा अरबटचं अरबट वागा ना खा. मी प्लेट आणते, मला दे जरा असं. त्याच्यावर खा, मेयोनीज बरोबर चांगलं आहे. तर मूड स्विंगचा जो अनुभव तुमच्याशी बघा शेअर केला ना, ह्या गोष्टी माझ्याशी पण म्हणजे वारंवार मला ह्या गोष्टी होत असतात. तुम्हाला व्हिडिओमध्ये जरी मी दिसत असल्या काम करत तरी पण मलासुद्धा ह्या गोष्टीचा त्रास होतो आहे मेनोपॉजचा. पण मी बघा या पद्धतीने करते आणि म्हणूनच ह्या गोष्टी मी आज तुमच्याशी शेअर केल्या आहेत. कधी कधी तर अक्षरशः असं वाटतं की नको, काहीच नको, असे सगळे आपल्या मनातील विचार, मनातील खेळ, डोक्यातील विचार हे सगळं चालू असतं. पण मी अशा पद्धतीने सगळं मॅनेज करते. जेव्हा मला असं वाटतं की नाही आता मला हे नाही करायचं आहे, मी सरळ ठेवून देते आणि गप्प झोपून जाते, गप्प बसून राहते. काही दुखत असेल ना तर सरळ काम केल्या साईडला करून ठेवते. पण जेव्हा माझ्या मनाची इच्छा असते नाही मला हे करायचं आहे, तर ते मी लगेच ताबडतोब तेव्हाच मी करून घेते आणि ते मग मी नंतरला काहीच ठेवत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात मेनोपॉजमध्ये, त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही. आता ह्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते कारण मला ना बऱ्याच वेळेला ह्याविषयी फोनसुद्धा येतात आणि माझ्याशी बऱ्याचशा ताई बोलतात फोनवरती. आणि त्याच्यामुळेच कुठेतरी ह्या गोष्टी तुम्हाला पण उपयोगी पडतील. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की माझा मेनोपॉज चालू आहे आणि तरी पण ताई किती काम करतात आणि कशा सगळं मॅनेज करतात. पण हे सुद्धा म्हणजे सगळं असतं आणि त्याच्यामुळेच मी अधूनमधून तुमच्याशी ना ह्या गोष्टी मी शेअर करत जाईन असं मी ठरवलं आहे. म्हणजे उगाच कोणाचा गैरसमज व्हायला नको की ताईंचा मेनोपॉज चालू आहे तरी पण त्या कशा व्यवस्थित आहेत आणि मलाच का बरं हा त्रास होतो. तर नाही, मलासुद्धा ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो आहे. पण अशा पद्धतीने मी सगळं मॅनेज करते. माझं मन की नाही जिथे रमेल ना त्या गोष्टी मी सगळ्या करते. आता मगाशी मी तुम्हाला म्हणाले की कपडे वगैरे धुवायला मला ताकदच नव्हती सकाळच्या वेळेस. आणि आत्ता बघा आम्ही काय केलं, आज टॉवेल वगैरे सगळे धुवून काढलेले. म्हणजे जास्तीचे कपडे मी आता संध्याकाळच्या वेळेस बघा धुवून काढलेले आहेत. कुणालचे अंथरूण होते, म्हणजे 2 चादरीसुद्धा मी धुतलेल्या आहेत आणि त्या पण मी आता स्पिन करायला मशीनमध्ये टाकल्या होत्या. म्हणजे कसे बघा आपले मूड स्विंग होतात ह्या मेनोपॉजमध्ये. त्याच्यामुळे जेव्हा आपली मनाची इच्छा नसते ना त्यावेळेस काहीच करायचं नाही, शांत राहायचं. आणि जेव्हा आपल्या मनाची इच्छा होते ना त्यावेळेस पटापट भराभर सगळी कामं की नाही करून घ्यायची. सगळं सोपं होऊन जातं. मग शेवटच्या झाडाला पाणी घालून घेतलं. आता मी थकले. अजून पुढची बाजू आहे ना तिथे पाणी घालायचं बाकी आहे, पण ते म्हटलं उद्या सकाळी घालीन. आता माझी एनर्जी साफ लो झालेली आहे. भरपूर आता केलं सगळं व्यवस्थित सगळं. चला ताईनं आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.